2017 में जीएसटी एक्ट लागू होने के बाद से ऑडिट का कार्य प्रत्येक जिला कार्यालय से किया जा रहा था, जो व्यापारियों और कर सलाहकारों के लिए सुविधाजनक था। लेकिन इस नए पूर्ण ढांचे के अनुसार ऑडिट कार्य को जिला स्तर से जोन स्तर पर स्थानांतरित करने से वित्तीय संकट पैदा हो गया है। महाराष्ट्र के लगभग 25 जिलों में कर सलाहकारों और व्यापारियों के लिए बोझ और समय की बर्बादी हो रही है। विदर्भ के व्यापारियों ने इस नए पुनर्गठन के खिलाफ अपना गुस्सा जाहिर किया है और यह रुख अपनाया है कि वे ऑडिट के लिए नए जोन कार्यालय में नहीं जाएंगे। मुळात आजपर्यंत जे होत होतं की जिल्हा स्तरावर प्रत्येक ऑडिट शासनाकडनं करून घेण्यात येत होतं, जीएसटी ऑडिट ज्याला म्हणतो आपण। परंतु पुढे जाऊन आता नवीन सरकारी नीती ज्याप्रमाणे करण्यात आली ती एकदम सरकार जे म्हणते ईज ऑफ डुईंग चे महत्त्व सांगत विकेंद्रीकरण करा असं सरकारचं म्हणणं असताना आता त्याच्या विपरीतच सरकार हे वागत आहे। कारण की आपल्या विभागाचा जर का विचार केला तर देऊळगाव राजावरनं नागपूरला ऑडिटसाठी जाणे किंवा धारणीवरून नागपूरला ऑडिटसाठी जाणे हे केवढं खर्चिक आणि सोबतच वेळेचा अपव्यय आहे। अशा स्थितीत त्यांनी आणखीन भर टाकली, ती म्हणजे यवतमाळला चंद्रपूरशी जोडलं। आता यवतमाळला एका कामासाठी चंद्रपूरला जायचं आहे, दुसऱ्या कामासाठी नागपूरला जायचं आहे आणि तिसरं सीजीएसटी साठी अमरावतीला यायचं आहे। म्हणजे तिथल्या लोकांचे तर म्हणजे व्यापाऱ्यांचे बेहाल होणार आहे। अमरावती डिव्हिजनच्या जवळपास 60,000 व्यापारी उद्योजक यांनी सफर होणार आहे। आणि पुढे म्हणजे आज अमरावतीत 20 कोटी रुपये लावून जीएसटीची इमारत बांधण्यात आलेली आहे। आता एवढी प्रशासकीय वास्तू बनवल्यानंतर इथला स्टाफ हा नागपूरला स्थानांतरित करण्यात येणार आहे। म्हणजे अगोदरच इथे जे प्रलंबित मामले आहेत ते पूर्ण होणार नाही आणि त्याच्यासाठी नागपूरला जावं लागेल। तर या एवढ्या मोठ्या वास्तूचा मग अर्थ काय की जे काम इथे होऊ शकते ते नागपूरला तुम्ही नेणार आहात। प्रत्येक डिव्हिजनच्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभरात ही परिस्थिती आहे। मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रायगड प्रत्येक ठिकाणी त्यांनी असं काही करून ठेवलेलं आहे की धारशिवला जवळ सोलापूर पडतो तर त्याला त्यांनी नांदेडला जोडलं। हिंगोली परभणीला नांदेड जवळ पडतो तर त्याला त्यांनी जालनाशी जोडलं। यवतमाळला अमरावती जवळ पडतो तर त्याला त्यांनी सरळ चंद्रपूरला जोडून टाकलं। हा अपव्यय जो आहे हा फक्त व्यापाऱ्यांचाच नाही तर हा अपव्यय हा शासनाचा देखील आहे। कारण ऑडिट करत असताना जो ऑडिट करतो तिथे त्याला ज्याचं ऑडिट होत आहे त्या ठिकाणी त्याला व्हिजिट करावी लागते आणि ती व्हिजिट त्याच्या म्हणजे प्रतिष्ठानावर करावी लागते। तर तिथून यायचा खर्च त्यालाही लागणार, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेळेचाही अपव्यय होणार, असा हा खर्चिक प्रकार आहे। आमची ही मागणी आहे की पूर्ववत स्थिती ठेवण्यात यावी, जेणेकरून व्यापारी उद्योजक यांना ईज ऑफ डुईंगचा लाभ मिळेल, तसेच कोणत्याही वेळेचा अपव्यय होणार नाही, ही आमची शासनाला विनम्र विनंती आहे। आम्ही माननीय वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारकडे ही मागणी ठेवलेली आहे। त्यांनी आमच्या विनंतीचा मान राखावा अशी आमची करबद्ध प्रार्थना त्यांना आहे। आणि जर का त्यांनी आमची विनंती मान्य केली नाही तर व्यापारी वर्गात हा फार रोष आहे आणि व्यापारी वर्ग हा नागपूर कार्यालयावर बहिष्कार टाकण्यास मजबूर होईल, एवढंच मी यावेळेस सांगू इच्छितो। माझं नाव विनोद कलंत्री, अध्यक्ष अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री। मी ॲडव्होकेट जगदीश शर्मा, पूर्वाध्यक्ष विदर्भ टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन नागपूर। आतापर्यंत जीएसटी ऑडिटचं काम प्रत्येक डिस्ट्रिक्ट
प्लेसेसवर होत होतं. शासनाने नवीन आता अध्यादेश काढून GST ऑडिटचं केंद्रीकरण नागपूरला नेलेलं आहे. GST ऑडिट म्हणजे एक प्रकारे वैखात्याचं पूर्ण असेसमेंट आहे. आणि GST ऑडिट पूर्वीसारखं असेसमेंट जसं होत होतं, एका वर्षासाठी लोक बोलवायचे, एका वर्षाचं वैखाते घेऊन लोक जायचे, असं नाही आहे. GST ऑडिटचे केसेस फिक्स होतात तेव्हा 17-18 पासून 22-23 म्हणजे 6-7 वर्षाचे सर्व वैखाते हे मागवतात. आता खरेदी बिल बुक, विक्री बिल बुक, पूर्ण वैखाते हे सर्व घेऊन नागपूरला नेऊन 2-3 चक्करचा बिना हे काम होणार नाही. त्यासाठी व्यापारी वर्गांना खूप त्रास होणार आहे. त्यांच्यासाठी हे बिलकुल फिजिबल नाही आहे. वेळेचा खूप अपव्यय होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटनी हे जे रिस्ट्रक्चरिंग आणि रिशफलिंगचा मागचा जो उद्देश दिलेला आहे तो फक्त रेव्हेन्यू समोर धरून ते उद्देश केलेला आहे. आमचं असं म्हणणं आहे ही उद्देश पाहताना त्यांनी जिओग्राफिकल आणि व्यापारी लोकांना जो त्रास होणार आहे त्याचा विचार केलेला नाही आहे. आम्ही शासनाला पुन्हा विनंती करतो की त्यांनी विचार करावा आणि बाकीचा जो होणारा त्रास, अपव्यय, समयचा अपव्यय आणि व्यवसाय हे दोन्ही बाजूला लॉस होणार आहे. फक्त व्यापाराचा लॉस नाही आहे, रेव्हेन्यू कडूनही लॉस होणार आहे. म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो की हा निर्णय त्यांनी त्वरित मागे घ्यावा आणि पूर्ववत स्थिती जी आहे GST ऑडिटची ती अमरावतीलाच व्हायला पाहिजे, डिस्ट्रिक्ट प्लेसला व्हायचं, जेणेकरून व्यापाऱ्याला आपलं व्यापार करणं आणि सरकारला पण रेव्हेन्यूसाठी ते सोयीस्कर होईल, अशी आमची आग्रहाची विनंती. निश्चितपणे आम्ही विरोध करू. हे नागपूरला आमच्याशी बिलकुल शक्य होणार नाही. आम्ही व्यापारी वर्गांना पण जागृत करू आणि त्यांना हे सांगू की हे नागपूरसाठी आपल्याला प्रोटेस्ट करायचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही नागपूरला हे GST ऑडिट घेऊन आम्ही करणार नाही. धन्यवाद.